नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, शुभ संध्याकाळ सगळ्यांना. तर बघा आल तिकडं टी व्ही बघायला. आता बिग बॉस लागतंय 8 वाजता. तर तिकडं झाला मामीचा स्वयंपाक. ही म्हटलं जाते मी, पुरी बी खेळ गुतले ते, मामाचा मोबाईल घेतला या, बसले ते मुंडकी घालून. बसू बापरीची म्हटलं जावं तोपर्यंत. 8 वाजले नाही ते अजून, वाजत आले ते. पण म्हटलं बिग बॉस लावाय जावं. तर मामी चालू आहे ह्या स्वयंपाक इकडं, अजून आवरावरी चालू आहे मामीची. म्हटलं बसावा तोपर्यंत. इथं हे आहे बघा मामाचं घर आमच्या. ही बिरू मामाची बेडरूम आहे. तिकडं बाहेर आहे हॉल, इथून बाहेर आहे हॉल, दिसतंय का? ही दरवाजा बघा, इथनं बाहेर हॉल आहे. आणि तिकडं पलीकडे किचन आहे. किचन तर त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असं. तिकडं आहे किचन. बसली आता निवांत येऊन इथं. म्हणलं आता थोड्या वेळाने लावायची टी व्ही. मला लावाय येत नाही व मामीकडूनच लावून घ्यायला लागते. पण अजून बिग बॉस लागायला टाईम आहे म्हणून थांबली थोडा वेळ. इथं आहे मामी तुमचा किलचर होय, म्हणून म्हटलं थोडा वेळ बसावा. टाईम झाल्यावर पुन्हा लावायचं बघायचं. झाला का स्वयंपाक? स्वयंपाक करायचा आहे. तर धार ही हाय म्हशीची मागं. त्या दुसऱ्या मामी गेल्या त्या माहेरला. त्यांच्या तिकडं माहेरचा देवदेव आहे काय जत्रा. काल गोडाचं होतं आणि आज हे हाय बकऱ्याचं आहे ना. मग तिकडे गेले ते त्या मामी. ह्या मामीच लोड आहे. तरी मी काढू लागते धार बरं का. पण ह्यांच्या म्हशीची धारच जरा डेंजरच आहे. ते म्हशीचं सडम खाली मोठा आहे, त्यांवर बारकाय धराय बी येत नाही, पिळाय बी येत नाही. तरी काढू लागते तशीच हळूहळू हळूहळू. ती करूस तर ही करूस तर दूध ठेवायचं, काढून करायचं. अण्णा आले तर गेलं काय अण्णा गावात? होय. अण्णा म्हणजे आजोबा माझं, बिरू मामाचं वडील. त्यांना आम्ही अण्णा म्हणतो. आणि तिकडचं आजोबा त्यांना दादा म्हणायचो. ती काय आता नाही, तर त्यांना आम्ही दादा म्हणायचो. चालू आहे मामीचा खरंच. मामीला किती आता, मामी छोट्या आणि अण्णा किती लागायचं आहे. 2-3 भाकरी केल्या म्हणजे तेवढ्या सरायच्या नाही त्या, आहे की नाही? सकाळचं असतं शिळ. कामाला गेलते आज. काय काम होतं? दगडाचं. दगड इथले दगड. दगड तर आहेत का इकडच्या रानात? हायती. होय. अशी हुडकून हुडकून तिथली का? असे दाट नसतील आमच्याकडच्या म्हणे. होती तरी बी ना आम्ही मोठ मालक होता तोपर्यंत इथले सगळी बारीक बी मोठं बी. मला गेलं की मोठे बारके तसेच ठेवून दिले. होय. नाही तरी बी दगड असली काढली म्हणजे ती पीक येतंय चांगले म्हणून. मस्त करणारी माणसं नाही त्याला पैसा घालवते. ती मालकं मोठी असते ती. मोठी आहे ती. बटाईन दिलंय पण त्यांनी रानना ते. आणि पगार बिगार ती मालकच देतो पण सगळं. सकाळचं कामाला गेल्या ती मालक मेन जी रानाचं आहे का, ती मालक असतो थांबलेला तिथं. बाया किती येते त्या किती नाही त्या बघतो. पुण्याच्याला जातो 10च्या दरम्यान 9च्या दरम्यान, आहे का नाही? 9 वाजता 9 वाजता मेडिकल उघडं. मेडिकलवाला आहे ते, आहे ना. इथं बी एवढी टी व्ही आहे बघा. ही रिचार्जची टी व्ही आहे, ह्याच्यात लागतंय बिग बॉस. बाहेर मोठी, ह्याच्यापेक्षा मोठी आहे बघा, तुम्हाला दाखवते. त्याच्यात बिग बॉस लागत नाही. गेली टी व्ही हो का. ही केवढी मोठी टी व्ही आहे, ह्याच्यात बिग बॉस लागत नाही. ही बिन रिचार्जची टी व्ही आहे. आणि हे आहे बघा इकडं किचन. ह्या मामाचं किचन आहे. ह्या मामीच वापरते किचन बरं का. ते बिरू मामाच्या मामी आहेत ती तिकडे पत्र्याचं शेड वापरते त्या स्वयंपाकाला. आणि ही ह्या मामीची, बारक्या मामीची बेडरूम आहे अशी. पटलाय आता राडा आहे. आता कामालाही जायला लागतं, त्याच्यामुळं आवरायला भेटत नाही, आवरावरी करायला. त्याच्यामुळं काय छोट्या येते की छोट्या. पोरगं काय करतंय? पोरगं येऊ द्या, आहे का नाही? आता येते मग आणून गुढी बी आमची. तू आलाय म्हणल्यावर का बघते त्या फोन बघत बसले त्या, आहे ना. फोन बघत बसले त्या या पुरी. हे बी बसला होता तिथे ना, आला इकडं कवानेच, आहे ना. छोटी मम्मीकडे आला, आहे ना. ही त्याच्या मम्मीला छोटी मम्मी म्हणतो आणि चुलतीला मोठी मम्मी म्हणतो. आणि तिकडच्या त्या म्हणजे मोठ्या मामींना म्हणताय सुनंदा मम्मी, सुनान मम्मी. कसं म्हणतो, कसं म्हणतो? कसं कसं? सोन मम्मी, सुनंद मम्मी, सुनंदा मम्मी, सोन मम्मी, आहे का नाही. सोन मम्मी काय बी म्हणतं. खेळ तू एकटाच उड्या मारतो.
उड्या मारायच्या करायचं चालूच असतंय. कसा गादी उड्या मारतोय. ती मोठी मम्मी आल्यावर तुला हानील बरं का. गादी उड्या मारतोय चल. हा हानती आता मोठी मम्मी आल्या. कधी यायची मम्मी? कधी? हा तुला काय म्हणून गेली मम्मी? काय म्हणली मम्मी तुला? हं? शुक्रवारी येणार आहे पण. तुला आता ऊन लागतंय का संध्याकाळचं पण? हे काढ की टकली ग. आज केस कापून आणले ती अण्णानं आहे का नाही? अण्णानं तू गेलता केस कापाय ना. काय चांगली कापली नाही ती म्हणते ती वेळ. ते कापणाऱ्याला केसाला येत नव्हतं का त्या माणसाला कापाय? कपट पाडली ती. भूम 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 भूम. मी झोपा इकडंच असते मामीच्या आपल्या सुट्टीला. जेवण बिवणं करायची, कधी इथं करायचं कधी तिथं करायचं. म्हणजे नवं जुनं काय असलं म्हणजे असतं इथं. मामीनं एकदा पनीर केलतं, एकदा काय केलतं व तुम्ही ती मंचुरन. हां मंचुरन केलतं एकदा. एकदा तसलं ती चपातीचं शिळ्या चपातीचं ती काय केलतं की रेसिपी बघून एकदा. हा बटाटा उकडून टाकलेला. चिकन केलतं एकदा. म्हणजे सारखं चालूच आहे. काय नाही काय नाही. इकडं काय नसलं का तिकडं असतंय, तिकडं काय नसलं का इकडं असतंय. हे कसा मध्ये मध्ये करतोय छोट्या. मध्ये मध्ये लय करतो रा. लय मध्ये मध्ये करतो कसा उड्या मारतोय. लय आगाव आहे पोरगं. इकडं तिकडं एका जागेवर बसत नाही. अनुजून ह्याची जोडच लागली आहे. तरी त्याला सवय नव्हती हिंडायची. पुण्यात घरात कोंडून. त्यामुळेच त्याला मोकळं वाटतंय व फिराय भेटायला येतं. त्याच्यामुळे तर त्याला सोसत नाही की आजारी पडला होता ना इथं एकदा उन्हात फिरून फिरून. त्याला सोसत नाही. ताप येतो लगेच ताप येतोय पण फिरायशिवाय काय राहत नाही. इथनं मामा किसन ही कोण चालली का मला नाही गाडी हो तिथं केरा आजी सोडा की मी येतो तिथनं म्हणतो. हे नाही रे आमची आणू बसत नाही कोणाच्या गाडीवर. मी असली तर बसती ते बी मांडीवर. ही लागतो सगळ्यांच्या मागं आहे का नाही रे. होय म्हणते या छोट्या लय आगाव आहे. छोट्याचं नावच डेंजर आहे. सगळ्यात छोटा आहे म्हणून छोट्या ठेवलं याचं नाव आहे ना. अय छोट्या आता मोठा झाल्या बिना छोट्याच म्हणायचं का. काय फेकलं ग ना कंगवा फेकला बिन स्वतः पडला. त्याला केस तर आहे का विचारताय बा. आता हात पाय तोंड धुतला आता फ्रेश व्हायचं. आपलं काही नाही सकाळी इतरेल त्याच्यावर असते. एखाद वेळेस फेस वाटलं व्हायचं नाही तर नाही बी व्हायचं. तोंड खंगळून तेवढं यायचं. छोट्याला नवरी बघायला जायचं का हे छोट्या. मनीला अजून मोठी आहे ती तिकडं खन्नाना किसन बापू त्यांचं करणार ते माझं म्हणते ती आहे का छोट्या. जा आमच्या आणट्याला बोलवून आण जा. आणट्याला कुठल्याला बोलवून आण जा. हां जा म्हणा आता बिग बॉस लागायचंय. बिग बॉस बघायला या म्हणा त्यासनी. तुझा मेकअप दाखवून जा एकदा हेगडे. कसला गंध आहे वही कोकाचा वालाच आहे. कसा गंध लावतोय. जा की आमच्या आणट्याला गुटल्याला बोलवून. तरी एक लावलाय पप्पा सारखं 2-2 लागते ते. हा ध्यान करून दिलं का पाहिजेच आता. लय आगाव आहे. आणट्याला आणि गुटीला बोलव म्हटलं तरी इथंच 2 लाव आणि 3 लाव करतोय. जा बिग बॉस लागलंय म्हणा बोलवून आण जा. आरशात बघतो विश्वास नाही त्याला लावल्यात का नाही तर